हरिओम श्रीराम प्रभू अंबज्ञ। मी विरार उपासना केंद्रामधून उपासनेला जाते, विरार पूर्व उपासनेमध्ये। माझं कामिनी कमलाकर शिर्के नाव आहे। मला बापूंच्या उपासनेला जाऊन 2004 पासून मी चालू झाले। मला दुसरा अनुभव असा आला की आमच्या घराचा पाया बांधला, पण कुटुंबाच्या काही अडचणींमुळे ते बरेच दिवस घर बांधायचं राहून गेलं होतं। मी बापूंना उपासनेला गेल्यावर नेहमी सांगायची, बापू माझं घर कधी होईल। पण बापू नेहमी सांगायचे, श्रद्धा आणि सबुरी मनात ठेवली की सगळं काय होतं। एकदा गुरुपौर्णिमेच्या दिवशी अनिरुद्ध चालीसा चालू होतं आणि मी डोळे बंद करून बोलत असताना मला साक्षात बापूने दर्शन दिलं की घर उभं राहिलं आणि त्याच्यामध्ये त्या दरवाजात मी उभी होती। तर तेव्हा माझ्या मनाला समाधान झालं की आज नाही उद्या कधीतरी घर होईल। पण बापूंचं प्रेम इतकं अलौकिक आहे की त्यांनी मुलांचं लग्न झाले, लग्नाला मुलं झाली होती आणि त्याच्यानंतर त्यांनी मुलांची लग्न झालीत आणि त्याच्यानंतर घर उभं राहिलं। आणि खरोखरच आम्ही दोघं नवरा बायको नेहमी म्हणायचो, ते मिस्टर म्हणायचे की अगं घर बांधायचं टाकून मुलांची लग्न कशी करायची। तर म्हटलं अहो, आपण मुलांची लग्न वयात झाली आणि नंतर आपण घर बांधलं तरी चालू शकतं। आणि बापूंनी जे आपल्याला हवं असतं ते देत नाहीत, आपल्यासाठी काय योग्य आहे हे आपल्यासाठी बापू नेहमी सगळं काय उभं करत असतात। आणि ह्याची प्रचिती मला आलेली आहे। आणि अनेक ठिकठिकाणी मुलगी प्रेग्नेंट होती, ट्विन्स होते आणि तिला पण अनेक अडचणी आल्या। ते बेबी टेस्ट ट्यूबचं करताना अनेक अडचणी आल्या, पण बापूंच्या चरणाशी मी उभी राहायची। आता बापू आम्हाला ह्यातलं काहीच कळत नाही, आता सारं तुमच्या चरणावर ठेवते आणि तुम्हीच ह्याचं निवारण करा। पण अगदी थोड्याच वेळात मुलीचा फोन यायचा हॉस्पिटलमधून, आई काळजी करू नकोस, सगळं काय डॉक्टरांनी छान आहे असं सांगितलं। असं अनेक पावलोपावली बापूंची आपल्याला अनुभूती येते। अनन्य प्रेम स्वरूप बापूंचं जे हे प्रेम आहे ते अनंतात न सामावणारं न मावणारं आहे। याची प्रचिती आपल्याला बापूंच्या उपासनेला जाऊन वाचन करून भक्ती करून जमेल तशी संसाराच्या ह्याच्यातून आपण भक्ती करतो, त्याच्यातच बापू आपले नेहमी समाधानी असतात। हरिओम श्रीराम अंबज्ञ।